भाजीला काही नसेल ना, तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर नमस्कार मंडळी, मी मोनिका तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या अजून एका नवीन लाँग व्हिडिओमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे. ज्यावेळेस आपल्याकडे भाजीला काहीच नसतं किंवा काही भाजीपाला नसतो, त्यावेळेस तुम्ही डाळ खाऊन वैतागला असाल, तर ही भाजी नक्की एकदा ट्राय करा. तर पहिल्यांदा तर आपल्याला तुरीची डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ असेल तर तीही मिक्स करू शकता आणि सर्व डाळी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत. नंतर त्यामध्ये 2-4 हिरव्या मिरचीचे तुकडे आणि 1 टोमॅटो टाकायचा आहे आणि आता हे सर्व कुकरला लावून घ्यायचं आहे. आता ह्याच्यासोबत मी भातही लावला होता आणि आता इथे शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. तोपर्यंत म्हणलं चला लसूण सोलून घेऊया. लसूण सोलून घेतला, 2-4 हिरव्या मिरच्या अजून घेतल्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आणि हे सर्व ना आता आपल्याला मिक्सरला लावून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरला लावून बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे, म्हणजेच ठेचा बनवून घ्यायचा आहे. आणि आता हे सर्व बनवून घेतल्यानंतर तोपर्यंत इथे आपल्याला कुकरच्या शिट्ट्याही झालेल्या आहेत आणि डाळ छान अशी शिजलेली आहे. मग ती बाहेर काढायची आणि आता ह्यामध्ये ना आता आपल्याला डाळ गरगटून घ्यायची आहे. तर त्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून ती छान अशी गरगटून घ्यायची आणि आता बघू शकता ही डाळ गरगटून झालेली आहे. आणि आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे. तर एक कढई गॅसवरती ठेवायची, त्यामध्ये तेल ओतायचं आणि आपण रेग्युलर कशी फोडणी देतो ना तसंच तेल ओतल्यानंतर जिरे मोहरी टाकायची आणि आपण जो ठेचा बनवला होता मिरचीचा, कोथिंबीर आणि लसणाचा, तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि तोही छान असा परतू द्यायचा. नंतर कढीपत्त्याची पाने टाकायची आणि थोडीशी हळद टाकून 5 मिनटं परतू द्यायचं आणि नंतर आपण जी डाळ मिक्स केली होती म्हणजे गरगटली होती ना, ती त्यामध्ये टाकून घ्यायची आणि ते झाल्यानंतर जितकं पाणी लागेल तितकं त्यामध्ये टाकायचं आहे आणि अजून कोथिंबीर वरून टाकू शकता आणि मग त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता ही 5 मिनटं शिजू द्यायचं आहे. आणि हे उकळी येईपर्यंत शिजल्यानंतर आता आपला डाळ मिरची तयार आहे आणि हे भाकरी भातासोबत खरंच खूप छान लागतं आणि चपातीसोबतही छान लागतं. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. म्हणजे दररोजच्या वरण किंवा डाळीला वैतागला असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी खरंच खूप फायदेमंद आणि खूप सोपी रेसिपी आहे. तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कधी ट्राय करणार हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.